पाठदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ, मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. लेंगरे गटाचा राजकीय इतिहास, संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आणि जनतेचा अखंड विश्वास. याकूब शिकलगार यांचा स्पेशल रिपोर्ट. लेंगरे जिल्हा परिषद गटाचा राजकीय इतिहास हा सत्तेसाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा साक्षीदार आहे. या गटाने कायमच कामाच्या जोरावर राजकारणाची दिशा ठरवली असून विकास, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास हेच या नेतृत्वाचं बळ राहिले. सन 2004 व 2005 या काळात ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी आपल्या ठोस कार्यशैलीने संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधलं. जलसंधारणाच्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना जलदूत पुरस्कार मिळाला, तर त्यांच्या प्रामाणिक आणि लोकाभिमुख कारभारामुळे मानाचा पुरस्कार पटकावला. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राबवलेली कामे आजही विकासाची दिशा दाखवणारी ठरली आहेत. यानंतर सन 2012 ते 2017 या कालखंडात इंजिनियर फिरोज शेख यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देत आक्रमक आणि परिणामकारक नेतृत्व साकारलं. प्रशासनाला जाब विचारणारी त्यांची भूमिका आणि विकास कामावर असलेली त्यांची पकड यामुळे त्यांनी लोकप्रियतेचा नवा अध्याय लिहिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला. यापूर्वी लेंगरे गटातून 1972 ते 90 सालापर्यंत निवृत्ती बागलभाऊ यांनी काम केलं. तदनंतर 1992 साली जोंधळखिंडीचे रवींद्र देशमुख, 1996ला लेंगरेचे जालिंद्रबापू शिंदे, 2002ला रेवणगावचे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, 2006ला लेंगरेच्या सुनीता विलास मोरे, 2012 पासून लेंगरेचेच फिरोज शेख आणि 2017 पासून भूडचे नीलम नंदकुमार सकटे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत जनतेचा आवाज थेट सभागृहात पोहोचवला. विशेष म्हणजे निवृत्ती बागलभाऊ, जालिंदर बापू शिंदे आणि बाबासाहेब मुळीक यांनी पंचायत समितीतही काम करत विकासाच्या निर्णयावर ठाम पकड निर्माण केली. त्यामुळेच या गटाची ओळख काम करणारे, लढणारे आणि जनतेसाठी झटणारे नेतृत्व अशी पक्की झाली आहे. आजच्या घडीला लेंगरे गटाचा इतिहास पाहिला तर हा गट केवळ राजकारण करणारा नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. सत्ता बदलली, चेहरे बदलले, पण जनहिताची भूमिका कधीही बदलली नाही. हीच या गटाची खरी ताकद आहे. लेंगरे गटाचा हा राजकीय प्रवास म्हणजे संघर्ष, विकास आणि जनविश्वासाचा अभिमानास्पद वारसा आहे.